हे बघा मित्रांनो, आज माझ्या मिस्टरांना भेटलेले आहेत त्यांच्या कंपनीकडनं आईस्क्रीम। तर कुठल्या आईस्क्रीम भेटलेले आहेत म्हणजे याच्या पूर्वी पण 1-2 दिवस झाले तेव्हा आईस्क्रीम भेटलेल्या होत्या, पण मग त्या स्टिक्स होत्या, कोन होते किंवा मग छोटेसे ग्लास पण होते। तर आज त्यांना फायनली इथे म्हणजे त्यांची कंपनी जी आहे ती आईस्क्रीम देतच असते, पण मग आज त्यांना इथे जे फॅमिली पॅक्स आहेत ना ते भेटलेले आहेत। तर फॅमिली पॅकमध्ये कुठले फ्लेवर आहेत तुम्हाला मी सांगते। तर हे बघा, हा आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवर आहेत, हा फॅमिली पॅक आहेत। हे एक 250 ते 300 रुपयापर्यंत आहे ते फॅमिली पॅक। आणि त्याच्यानंतर त्यांना हा दुसरा एक आहे, ते दुसरा एक भेटलेला आहे। हे आहेत, हा फॅमिली पॅक आहेत रबडी। तर रबडीचा फॅमिली पॅक आहेत, आईस्क्रीम आहेत ही, याच्यामध्ये सर्वांमध्ये आईस्क्रीमच आहेत। तर आईस्क्रीमचा हा फॅमिली पॅक आहेत 250 ते 300 रुपयापर्यंत। त्याच्यानंतर हा आहेत व्हॅनिला फ्लेवर, हे बघा। तर हा व्हॅनिला फ्लेवर आहेत, तर हा पण 250 ते 300 रुपयापर्यंत आहेत। तर हे बघा, म्हणजे त्यांची कंपनी जी आहेत ना ती अशी गिफ्ट्स किंवा आईस्क्रीम देतच असते, किंवा दिवाळीच्या वेळेस पण किसान राम्स वगैरे, किंवा यांना कंपनीतले कपडे वगैरे किंवा बूट्स खूपच। आणि मुलांना म्हणजे आता सांगायचं जर झालं नाही यांच्या कंपनीविषयी, तर आमच्या मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन किंवा मोठ्या माणसांसाठी फॅमिली डे, तर असे वेळोवेळी ते कार्यक्रम राबवत असतात। किंवा आमच्या बायकांच्या पण काही कॉम्पिटिशन असतात, त्या पण तिथे घेतल्या जातात आणि खूपच छान आहेत। आणि तिथलं जेवण किंवा त्यांची कंपनीमध्ये ज्या पण फॅसिलिटी आहेत ना त्या छान आहेत। अगदी तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर मागे कोरोना काळ होतात ना, तर कोरोना काळामध्ये 3 ते 4 महिने कंपन्या बंद होत्या, सर्व यांची पण बंदच होती, पण मग तरी पण कंपनीना त्यांचा फुल पेमेंट आणि सर्व ज्या फॅसिलिटी आहेत त्या पण त्यांना उपलब्ध करून दिल्या। तसेच आम्हाला त्या कंपनीमध्ये कोरोनाचे जे डोस वगैरे आहेत ते फ्रीमध्ये दिलेत। म्हणजे माझ्या मिस्टरांची कंपनी अशी आहेत ना की त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीची पण पूर्णपणे काळजी घेतली जाते तिथे। तर खरंच खूप छान आहेत। दर वेळोवेळी तिथे कॉम्पिटिशन होत असतात मुलांच्या, आम्हा बायकांच्या, तर खरंच खूपच छान आहेत। तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी त्यांचा फॅमिली डे काही झाला नाहीत, पण पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला तिथे फॅमिली डे जर असला तर तुम्हाला नक्कीच तिथले व्हिडिओ मी शेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल की खरंच खूप छान कंपनी आहेत आणि खरंच चांगली आहेत। आणि आता 3-4 दिवस झाले तेव्हा पण टिक्सको ज्या आईस्क्रीमच्या टिक्स आहेत किंवा जे आईस्क्रीमचे कोन आहेत ते दिलेले होते। आणि दुसरं सांगायचे म्हणजे ते प्युअर एक जो कोन आहेत ना तो 80 ते 90 रुपयाचा असतो। आणि प्युअर चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर, म्हणजे असे वेगवेगळे फ्लेवर असतात आणि खूपच छान आहे। आणि मी तुम्हाला मागच्या एका तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जे गिफ्ट्स पण आहेत ना, तर गिफ्ट्स पण कंपनीलाच दिलेले होते। म्हणजे कंपनी वेळोवेळी घरामधल्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना त्या पण देत असते। अगदी आता तुम्हाला सांगायचं ठरलं ना, खूपच मोठी लिस्ट आहेत, सांगायला मला वेळ पुरणार नाहीत। अगदी मागच्या वेळेस मोठी 2 सूटकेस भेटलेल्या होत्या मोठमोठ्या, अगदी त्या 3 ते 4 हजारापर्यंत होत्या आणि खरंच खूपच छान आहे। आणि दुसरं एक म्हटलं तर आमची फॅमिली, म्हणजे माझ्या मिस्टर आणि आमची फॅमिली जर आजारी पडलीत ना तर पूर्ण खर्च जो आहेत ना तो त्यांची कंपनी उचलत असते। हे पण आहेत, खरंच खूप छान कंपनी त्यांचीवाली। आणि मी म्हणजे माझ्या मिस्टरांना एक लकी समजते की ते त्या कंपनीचा एक हिस्सा आहेत आणि त्या कंपनीमध्ये कामगार आहेत। म्हणजे अगदी सांगायचं जर ठरलं तर माझ्या मिस्टरांचं मी एक सांगते की माझे मिस्टर वर्षातून 1-2 दिवस सुट्ट्या घेत असेल, पण मग सुट्ट्यांचं इतकं प्रमाण नसतं, म्हणजे मीच घेऊ देत नाही कधी सुट्ट्या। कारण की मला काय वाटतं की जी कंपनी आपल्यासाठी इतकी म्हणजे आपल्या फॅमिलीची आणि आपली इतकी जर काळजी करत असेल तर आपण त्या कंपनीत म्हणजे त्या कंपनीमध्ये सुट्ट्या कशाला घ्यायच्या। कारण की तिथे पण आपली एक जबाबदारी असते की तिथे पण रेग्युलर गेलं पाहिजे आणि तिथलं जे काम आहेत ना ते काम केलं पाहिजे। तर मग आम्हाला जर काही म्हणजे आमच्या घरी जर काही प्रॉब्लेम असेल तर शिफ्ट चेंज वगैरे करून घेतली जाते, पण मग सुट्ट्या मी यांना कधी घेऊच देत नाही। तर खरंच खूपच छान आहेत आणि वेळोवेळी ती कुठल्या पण छोट्या मोठ्या संकटामध्ये जे फॅमिली संकट असतं त्याच्यामध्ये ती आमची मदत करत असते। तर खरंच आणि त्यांच्या कंपनीचं खरंच मी खूपच आभार मानते की त्या इतक्या सगळ्या आम्हाला फॅसिलिटी देत आहेत त्या। तर खरंच धन्यवाद आहेत कंपनीचा।
आणि आता ठीक आहे, चला आता खूपच झाल्या गप्पा, कारण की ह्या गप्पांमध्ये काय होत ना, ही जी आईस्क्रीम आहेत ना तो पूर्णपणे वितळून जाईल. तर मग आता मी ह्या सर्व ज्या आईस्क्रीम आहेत ना त्या मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रीजमध्ये ठेवल्यात ना तर मुलं काय करतात की रोज थोड्या थोड्या खायचं काम चालू असतं, आणि कोणी पाहुणे पण आले मग त्यांना पण द्यायला कामं येतात. आणि खूपच आहे त्या, कारण की आता 3-4 दिवस झालेत ना, तेव्हा पण खूप भेटलेल्या होत्या. तर मुलांचं अगदी खाऊन मन भरून गेलेलं आहेत, आणि त्याच्यामुळे आता ह्या काही त्यांनी खाल्लेल्या नाही आहेत. मी आता फ्रीजमध्ये ठेवते, आणि नंतर जेव्हा वाटेल किंवा कोणी आमच्या घरात जर माझ्या मुलांच्या आत्या वगैरे आल्या तर त्या पण खातील, किंवा आम्ही त्यांच्या घरी घेऊन जाऊ त्यांच्यासाठी. कारण की काय असतं, आईस्क्रीम आहे ती पटकन वितळून जाते, तर त्याच्यामुळे पटकन मी आता फ्रीजमध्ये ठेवते. तर मग आपण आता हिला फ्रीजमध्ये ठेवूयात. आता फ्रीजमध्ये हे काही बॉक्स बसत नाही, तर मी अशी जी फॅमिली पॅक्स घेतलेले आहेत ना ते अशी खोलून ठेवते. आणि हे बघा, त्याच्यासोबत खाण्याला स्पून पण दिलेले आहेत. हे स्पून पण त्याच्यासोबत भेटतात. हे बघा, मी तुमच्यासोबत हा जो व्हॅनिला फ्लेवर आहेत ना हा थोडासा टेस्ट करून बघणार आहे कसा आहे तो. कारण की काल परवा ज्या आल्या होत्यात ना आईस्क्रीम, तर त्या कोण होते जी आपण आम्ही खाल्लेले आहेत ते, पण मग तरी तुमच्यासोबत एक टेस्ट करून बघूयात आपण कशा आहेत त्या. हे बघा, एकदम मस्त फॅमिली पॅक आहेत हा, आणि खूपच असं घट्टसर आहेत हे बघा. आणि याच्यासोबत स्पून पण भेटलेले आहेत खाण्यासाठी. खूपच छान लागते, खूपच थंडगार आहे. कारण की आता खरंच ह्या आईस्क्रीमची गरज होती, कारण की बाहेर इतकं ऊन आहेत ना, इतकं ऊन आहेत ना, तर दुपारच्या वेळेस असं मन करतं की काहीतरी थंड खावंसं. तर ठीक आहे, आता माझ्या तर फ्रीजमध्ये आहेत थंड. तुमच्या नसेल तर तुम्ही बाजारातनं विकत आणा. आता माझ्या मिस्टरांची आहे ती फॅसिलिटी म्हणून भेटतात आम्हाला, पण तुम्हाला नाही येत तर तुम्ही विकत आणा, आणि विकत आणून आपल्या फ्रीजमध्ये ठेवा, आणि मस्तपैकी दुपारच्या उन्हामध्ये मस्त गारगार गारगार आईस्क्रीम खायचा आनंद घ्या. हे जे फॅमिली पॅक जे आहेत ना ते क्वालिटी वाल्सचे आहेत, आणि हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीचे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ह्या कंपनीचे आहेत. ही बाजारामध्ये जाऊन तुम्ही हा स्ट्रॉबेरी फ्लेवर किंवा इतर जे फ्लेवर आहेत ना ते खरेदी करा. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे, म्हणजे सांगायची मला गरज नाही आहेत, कारण की हे जे कंपनीचे जे आईस्क्रीम किंवा इतर जे प्रोडक्ट आहे ना ते खूप दूरपर्यंत पसरलेले आहे, सांगायची गरज नाही आहे. पण तरी पण मी त्या कंपनीचा हिस्सा म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही नक्की बाजारामध्ये जाऊन ह्याच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या जे प्रोडक्ट आहेत, आईस्क्रीम आहेत त्या खा. आणि विशेष म्हणजे ह्या आईस्क्रीमचं एक विशेष म्हणजे ह्या आईस्क्रीमचं जे आहेत ना बाय 1 गेट 1 फ्री आहेत, म्हणजे एकावर एक फ्री आहेत. तर नक्कीच तुम्हाला खूपच म्हणजे एकदम स्वस्तात आणि मस्त आईस्क्रीम अशा भेटणार आहेत. तर एकावर एक फ्री आहेत, नक्की खा. आणि क्वालिटी पण याची एकच नंबर आहेत, खूपच छान आहेत. हे बघा, तुम्ही पण नक्की खरेदी करून तुमच्या फ्रीजरमध्ये ठेवून हे आईस्क्रीम खाऊ शकतात.